कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा आता बस झालं। नेत्रा आम्हाला काय म्हणायचं ना, एकदा विचार करा तुम्ही त्याचा। समजा तेजस म्हणतोय तसं झालं आणि खरंच तसंच व्हावं, देव खरं आणि त्यांचं व्हेंटिलेटर काढल्यानंतर चमत्कार घडला आणि त्या बऱ्या होऊन घरी आल्यावर घरी त्यांना ह्या दिसल्या तर त्या कशा रिॲक्ट होतील? म्हणजे त्यांना आता जो त्रास होतो ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास होईल तेव्हा। ज्या बाईने त्यांची ही अवस्था केली तिलाच नेत्राने घरात ठेवून घेतले। नाही भाऊजी, काही झालं ना तरी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना तो बरोबरच असणार आहे। तो इंद्राणी ताईंच्या भल्यासाठीच असणार आहे। मला नाही पटत आहे। प्लीज समजून घ्या ना तुम्ही, का असं करताय तुम्ही? सगळा विचार करून झालाय। मग माझा सुद्धा निर्णय झालाय बाबा, मी व्हेंटिलेटर काढायला कधीच परवानगी देणार नाही। आपण देव नाही होत एखाद्याचा मृत्यू ठरवायला। कसं बोलताय सगळे? असा कसा निर्णय घेऊ शकतात ते? व्हेंटिलेटर काढायचं बोलूच कसे शकतात सगळे? मला कळत नाहीये। तर ऐक शांत हो, आता लगेच कोणी काही करणार नाहीये। शांत हो प्लीज। मला एक गोष्ट कळत नाही, हा विचारच कसा येतो त्यांच्या मनात? हे सगळं संकेताप्रमाणे होतंय। ईशाला संकेत आला होता ब्रिज पडणार, ब्रिज पडला। तिला आज सकाळी संकेत आला होता की कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा मास्क काढला जातोय। तुम्हाला कळतंय ना, हा संकेत इंद्राणी आत्यांबाबतच होता। आपण काही करून हे थांबायचंय, काही करून आपण थांबायचंय। मला कळतंय सगळं, आपण हे सगळं थांबवायला हवं, पण आता घरात कोणीच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। मुळात मला हे कळत नाहीये, बाबा हा प्रश्न घेऊन घरी आलेच का? त्यांनी डॉक्टरांना तिकडच्या तिकडे सगळं सांगायला हवं होतं। आता बघितलं ना मैथिली मावशींची कसं वागले ते। मलाही कळत नाही, मैथिली मावशींची सगळे असं कसं बोलले? 7 वर्षात पहिल्यांदाच मी त्यांच्याशी असं बोलताना पाहिलंय सगळ्यांना। की वर्ष ते आपल्या सोबत राहतायत आणि त्यांना सांगत होते की घरगुती विषय तुम्ही बोलू नका। असं तर नाहीये ना की कोणीच मैथिली मावशींना मनापासून स्वीकारलं नाहीये? सगळं आपल्याला दाखवायला म्हणून इतकी वर्ष। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।